नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. MSF भरती 2024 तर्फा सध्याच्या कंडिशनला जे MSF ची भरती निघाली आहे, पण त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण जास्त लागते आणि एकन 2-3 जागांसाठी ते MSF ची भरती निघाली आहे. तर त्यामध्ये जे 12वी पास फ्रेशर उमेदवार आहेत तर त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही. तर जेव्हापासून त्या भरतीची जाहिरात निघाली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर MSF ची नवीन भरती कधी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ आणा. तर पहा, MSF जी फ्रेशरची जी भरती असते त्यासाठी शिक्षण 12वी पास लागते आणि त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात आणि पगार सुद्धा त्यामध्ये 21,000 प्लस पगार असते आणि ड्यूटी सुद्धा 8 घंट्याचीच असते MSF ची. आणि MSF भरतीमध्ये लेखी परीक्षा नसते यामध्ये. त्याचबरोबर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर होत असते 1600 मीटर रनिंगवर. त्याचबरोबर 12वीच्या पर्सेंटेजवर हे जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होत असते. ठीक आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर MSF ची नवीन भरती 2024 मध्ये कधी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा. त्याचबरोबर MSF भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय काय आहे, त्याचबरोबर यामध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला या ठिकाणी किती मार्क्स आहे, किती मिनिटामध्ये तुम्ही 1600 मीटर रनिंग धावले तर किती मार्क्स भेटणार आहे, 12वी मध्ये किती टक्के असेल तर किती मार्क्स भेटणार आहे. तर संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला MSF भरतीबद्दल सांगणार आहे. वयोमर्यादावर सगळं A to Z माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर MSF ची भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून MSF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे. तर MSF भरतीबद्दल तुम्हाला जे सर्वात अगोदर मी माहिती तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. यामध्ये काय काय पात्रता, काय काय निकष आणि काय काय अटी यामध्ये. तर पहा, MSF भरतीसाठी शिक्षण 12वी पास लागते फक्त. ठीक आहे. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर MSF भरतीमध्ये जे वयोमर्यादा आहे 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC WS ओपन NT VG ओपन SBC तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असेल तर. ठीक आहे. आणि त्याचबरोबर MSF भरतीमध्ये आपण उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते. पुरुष उमेदवारांसाठी 170 सेंटीमीटर पेक्षा जर कमी असेल तर अपात्र होते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि वजन यामध्ये 60 किलोच्या वरती असलं पाहिजे पुरुष उमेदवारांचं. 60 किलोच्या खाली असेल तर अपात्र केलं जाते. ठीक आहे. म्हणजे 60 किलोच्या वरती असलं पाहिजे, 60 असलं तरी चालते. ठीक आहे. आणि त्याचबरोबर छाती 79 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. ठीक आहे. आणि महिला उमेदवारांसाठी काय की महिला उमेदवारांसाठी जे उंची आहे तर महिला उमेदवारांसाठी कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC WS ओपन NT VG ओपन कोणती. ठीक आहे. तर महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये लागते 160 सेंटीमीटर. त्याचबरोबर यामध्ये वजन महिला उमेदवारांसाठी 45 किलोच्या वरती असलं पाहिजे. 45 किलोच्या खाली जर असेल तर अपात्र केलं जात आहे, फेल केले जाते. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपण MSF भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं, तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे. तर पहा, MSF भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे. यामध्ये लेखी परीक्षा नसते. तर तुमचं जे मैदानी चाचणीवर सिलेक्शन होते MSF भरतीमध्ये. त्याचबरोबर आपण MSF भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार किती भेटणार आहे तर 21,000 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पगार भेटणार आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग MSF मध्ये असते आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग असते. तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी सांगून देतो. तर पहा, यामध्ये जे 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी MSF भरतीमध्ये. तर तुम्ही जर समजा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 12वी मध्ये जर समजा तुम्हाला 70% वरती असेल तर तुम्हाला या ठिकाणी 50 पैकी 50 मार्क्स भेटणार आहे. ठीक आहे. आणि हे मेरिट जे असते MSFचं हे 12वीच्या पर्सेंटेजवर आणि 1600 मीटर रनिंगच्या पर्सेंटेजवर 1600 मीटर रनिंगच्या मार्कावर जे मेरिट बनत असते या दोनपैकी 100 पैकी मेरिट बनत असते. 12वीचे मार्क 50 आणि 1600 मीटर रनिंगचे 50. तर या 100 मार्कावर मेरिट बनत असते कॅटेगरीनुसार. ठीक आहे. तर पहा, यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, जे 12वीमध्ये जर समजा तुम्हाला या ठिकाणी 12वीमध्ये 70%च्या वरती असेल तर तुम्हाला 50% भेटणार आहे, 50 मार्क भेटणार आहे. 12वीमध्ये तुम्हाला 60 ते 70%च्या अंतर असेल तर तुम्हाला 40 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर 12वीमध्ये तुम्हाला 50 ते 60%च्या अंतर असेल तर तुम्हाला 30 गुण भेटणार आहे. आणि 12वीमध्ये तुम्हाला 40 ते 50%च्या अंतर असेल तर 10 गुण भेटणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर 12वी परीक्षेमध्ये 40% किंवा त्यापेक्षा कमी असेल तर 0 गुण भेटणार आहे.
त्यानंतर 1600 मीटर रनिंगमध्ये काय की 1600 मीटर रनिंगमध्ये तुम्हाला कशा प्रकारे या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे तर पहा 1600 मीटर रनिंग तुम्ही 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर तुम्हाला 50 मार्क्स भेटणार आहे। त्याचबरोबर 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 40 गुण भेटणार आहे। त्याचबरोबर 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी आले तर 20 गुण भेटणार आहे। आणि तुम्ही 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर राहिले तर 10 गुण भेटणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारचे 1600 मीटर रनिंगमध्ये तुम्हाला मार्क्स भेटत असते आणि 100 पैकी अशा प्रकारे मेरिट बनत असते। ठीक आहे, तर आता MSFची भरती कधी निघणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर MSFची भरती कधी निघणार आहे, की निघणारच नाही असं सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। तर पहा मी तुम्हाला सांगत असतो की MSFची जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो हे फ्रेशर उमेदवारांसाठी निघत असते। ठीक आहे, काही कारणानं आतापर्यंत MSFची भरती निघाली आहे। तर पहा मी तुम्हाला सांगतो 2016ला सुद्धा MSFची भरती आली होती। 2016 नंतर 2018ला जे विद्यार्थी मित्रांनो 1000 पुरुष उमेदवार आणि 500 महिला उमेदवारांसाठी MSFची भरती आली होती 2018मध्ये फ्रेशर उमेदवारांसाठी 12वी पाससाठी। तिथून 2 वर्षांना 2020मध्ये आणखीन MSFची भरती आली होती, ते होती मेगा भरती होती 7000 जागांसाठी आणि त्यामध्ये ज्या भरपूर मुलांनी हलक्यात घेतलं होतं त्या MSF भरतीला आणि भरपूर मुले म्हणत होते की बा MSF भरती अशीच आहे, MSF भरती तशीच आहे। आता ते विद्यार्थी या ठिकाणी पस्तावत आहे। ठीक आहे, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो MSFची इतकी शाळेत ड्युटी मी तुम्हाला सांगतो मुंबईसारख्या ठिकाणी तर तुम्ही जाताना प्रत्येक रेल्वे स्टेशनवर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला MSF वाले दिसणार आहे, इतका त्यांचा तिथंचा दरार आहे। ठीक आहे, तर MSF वाले तुम्हाला कोणत्याही ठिकाणी दिसणार आहे, तुम्ही समजा कोणत्या रेल्वे स्टेशनवर गेले त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला MSF वाले दिसणार आहे। तुम्ही मेट्रो रेल्वे स्टेशनवर गेले तिथं MSF वाले दिसणार आहे। त्याचबरोबर एअरपोर्टवर तुम्ही गेले तिथं सुद्धा तुम्हाला MSF वाले दिसणार आहे। तर अशा ठिकाणी जे MSFची ड्युटी असते आणि 8 घंटेची ड्युटी असते आणि 21,000 रुपये विद्यार्थी मित्रांनो पगार आहे MSFमध्ये। ठीक आहे, तर भरपूर मुले पस्तावतात त्यावेळेस 7000 जागांसाठी भरती 2020ला आलती होती लास्ट भरती 7000 जागांसाठी। तर त्यामध्ये ज्या मुलांना म्हणजे 1600 मीटर रनिंगमध्ये 0 मार्क जरी पडले होते त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं होतं, एवढा कट ऑफ कमी लागला होता। कारण की ज्यांना काही मुलं अशी होती की त्यांना 70च्या वर तर पर्सेंटेज होते पण ग्राउंडमध्ये त्यांना 0 मार्क्स होते तरीसुद्धा त्यांना वेटिंग लिस्टमध्ये घेण्यात आलं आणि ते मुलं जे विद्यार्थी मित्रांनो ड्युटीवर सुद्धा गेलेले आहे। ठीक आहे, ट्रेनिंग वगैरे सगळं होऊन। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो MSFचं जे कट ऑफ आहे हा खूप कमी लागत असतो। ठीक आहे, तर 2020ला ज्या विद्यार्थी मित्रांनो ते MSFची भरती आली होती आणि ते 2020ची जी भरती आहे त्यांनी जे काही कारणानं ते स्थगिती दिली होती। स्थगिती दिल्यानंतर त्यांनी आणखीन 2 वर्षांनी त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो 2022ला ते MSF भरती अचानकच त्यांनी मुलांचे ग्राउंड घेतले होते। ठीक आहे, तर 2022ला त्यांनी घेतले। तर आपण यामध्ये जर एकंदरीत जर पाहिलं तर 2-2 वर्षाची गॅप तुम्हाला पाहायला भेटते 2016 पासून 2018, 2020, 2022। ठीक आहे, आणि आता 2024ला जे विद्यार्थी मित्रांनो काही ना काही चान्सेस आहे, कारण की आता जे सध्या जे MSFमध्ये जे पोलीस भरतीचे जे वेटिंगचे मुलं होते त्यांना सध्या हजारो मुलं ते घेतले आणि भरपूर मुले MSFमधले सुद्धा वेटिंगमध्ये घेतलेले आहेत। तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो MSFच्या जागा निघत नाही आहे, तर लवकरच विद्यार्थी मित्रांनो MSFची भरती निघणार आहे। तर 2024मध्ये निवडणुका झाल्यावर जे काही ना काही जे विद्यार्थी मित्रांनो चान्सेस आहे किंवा निवडणुका होण्याच्या अगोदर सुद्धा काही ना काही चान्सेस बनते की MSF भरती निघू शकते म्हणून। ठीक आहे, कारण की सुरक्षा रक्षकांची जे विद्यार्थी मित्रांनो जास्त गरज आहे मुंबईसारख्या ठिकाणी। ठीक आहे, कारण की जेव्हा 2022ला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अनिल देशमुखनं एक सांगितलं होतं की आम्ही दरवर्षी MSFच्या जागा भरणार आहे हजारानं, असे त्यांनी घोषणा त्यावेळेस केली होती। अनिल देशमुख त्यावेळेस गृहमंत्री होते 2022ला, तर त्यांनी ते घोषणा त्यावेळेस केली होती। ठीक आहे, तर MSFच्या ज्या विद्यार्थी मित्रांनो जागा खाली असते मी तुम्हाला काय सांगतो आहे, कारण की कसं आहे काही मुलं जे MSFमध्ये आहे ना ते MSFमध्ये जे लागले राहते ते मुलं जे सरकारी नोकरीची सुद्धा तयारी करते, काही मुलं पोलीस भरतीमध्ये सुद्धा लागते त्यामुळे ते MSFची जॉब सोडून देते तर ते जागा खाली राहते। काही मुलं SRPFमध्ये लागते तर ते सुद्धा MSFची ड्युटी सोडून देते आणि SRPFमध्ये जाते त्या सुद्धा जागा खाली राहते। काही मुलं जास्त पोलीस भरतीमध्ये लागते MSFमधले, SRPFमध्ये सुद्धा जास्त लागते, त्याचबरोबर बँड्समनमध्ये सुद्धा जास्त लागते, कारागृहामध्ये सुद्धा जास्त लागते, चालकमध्ये सुद्धा भरपूर लागते। तर भरपूर MSFमधले मुलं जे आहे सरकारी नोकरीमध्ये लागते त्यामुळे MSFला ते सोडून देते, त्या जागा खाली राहते आणि भरपूर मुले SSC GD मध्ये सुद्धा MSFमधले जास्त मुले SSC GD मध्ये सुद्धा लागते तर त्यामुळे ते जागा खाली ठेवते। तर म्हणजे
प्रत्येक काही ना काही मुलं म्हणजे सरकारी नोकरीची सुद्धा तयारी करतात आणि काही काही मुलं जे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना परवडत नाही तर ते सोडून सुद्धा देते, ठीक आहे. तर ह्यामुळे जागा ज्या खाली होत राहते MSFच्या तर त्यांना त्या भरावाच लागते. तर ते ज्या विद्यार्थी मित्रांनो एक तर वेटिंगचे घेते किंवा मग फ्रेशरचे काढते, ठीक आहे. तर MSFची भरती ज्या विद्यार्थी मित्रांनो 2024ला निघू शकते असा आपला अंदाज आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार. आणि जे पण मुलं MSF भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही फक्त MSFला धरू नका, तर महाराष्ट्र पोलीस भरतीची सुद्धा तयारी करा. पहा MSFची भरती निघाली नाही तर महाराष्ट्र पोलीस भरती येणाऱ्या काळामध्ये 12,000 जागांसाठी डिसेंबर महिन्यात कन्फर्म निघणार आहे, ठीक आहे. तर जे पण मुलं MSFची भरती करत असाल तर पोलीस भरतीची तयारी तुम्ही चालू ठेवा. म्हणजे दोन तुम्ही या ठिकाणी धरून चला, एक पोलीस भरती घेऊन चला आणि MSF भरती, कारण की दोन्हीच्या 1600 मीटर रनिंग आहे, दोन्हीच्या तुम्हाला फायदा त्या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे. तर पोलीस भरती सुद्धा तयारी करा आणि MSFची सुद्धा तयारी करा, कारण की MSF भरती कधीही निघू शकते, ठीक आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला MSF भरतीबद्दल देत राहणार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.